आहे कोणतं कंट्रोल पॅनल ऑफ मोटर जनरेटर सेट आहे. कोणतं आहे? मोटर जनरेटर सेट आहे. बरोबर आहे का? तर याच्यामध्ये बघा स्टार्टर हा मॅन्युअली हँड ऑपरेटेड स्टार्टर ह्याला म्हणायचं. काय म्हणायचं? मॅन्युअली हँड ऑपरेटेड स्टार्टर. बरोबर आहे का? आता याच्यामध्ये बघा हा 3 फेज इंडक्शन मोटर जोडलेला आहे प्राइम मूव्हर म्हणून. आता हा प्राइम मूव्हर काय करतो? आर्मीचर डीसी शंट जनरेटर मधला आर्मीचर काय करतो? फिरवतो. याच्यासाठी इथे कपलिंग केलेलं आहे. जसं प्राइम मूव्हर चालू होईल तसं याच्यामधील आर्मीचर काय होतं? फिरणार. आर्मीचर चालू झाल्यानंतर याच्यामध्ये त्या आर्मीचर मध्ये काय निर्माण होतं? ईएमएफ निर्माण होतं. तो निर्माण होणारा ईएमएफ कोणता असतो? एसी असतो. एसीचा डीसी कोण करतं? कॉम्युटेटर करतो. लक्षात आलं? तर ते कॉम्युटेटर मधून येणारा जो असतो डीसी सप्लाय तो कोण असतं? ब्रश. म्हणजे डीसी मशीन मध्ये जे वापरतो आपण प्रोसेस त्याचं नाव काय? कार्बन किंवा हे कशापासून बनवतात? कार्बन किंवा ग्राफाईट पासून आपण काय करतो? ब्रशेस बनवतो. आणि त्याच्यापासून आपण टर्मिनल बॉक्स मध्ये नेतो काय? डीसी सप्लाय. आणि इथं डीसी सप्लायचा आउटपुट इथं आपल्याला मिळतो. ओके, स्टार्ट करूया प्रॅक्टिकल आपण. आता प्रॅक्टिकलची रचना तुम्हाला सांगतो. पॅनल बोर्डची रचना पहिल्यांदा सांगून ठेवतो. हे जे आहे ते इनकमर आहे. RYB इनकमर आहे का? याच्यामध्ये बघा RYB आलेला आहे, दिसतंय. तर सप्लाय आलेला आहे का? दिसतोय का? सप्लाय दिसतोय का? हा सप्लाय दिसतोय का? हा RYB आहे. ओके, इथून RYB एमसीबी मध्ये गेला. एमसीबी ऑन केलेला आहे आपण. एमसीबी मधून फ्यूज मध्ये गेलेला आहे, इंडिकेटर मध्ये गेलेला आहे. सप्लाय एक RYB. आरचं इंडिकेटर थोडासा प्रॉब्लेम आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, इथं व्होल्ट मीटर दिलेला आहे. एसीचा अँपियर मीटर दिलेला आहे. एसीचा नाही म्हणता येत इथं. एसी डीसी दोन्हीसाठी चालू शकतोय, म्हणजे मुव्हिंग आयर्नच आहे. व्होल्ट मीटर आहे ते मुव्हिंग आयर्न आहे. याचा एक सिम्बॉल जो आहे इथं दाखव. हा सिम्बॉल कोणता आहे? मुव्हिंग आयर्नचा. हे झिगझॅग लाईन आणि उभी रेषा असते ते मुव्हिंग आयर्नला. समजतं का? एसी आणि डीसी ला तो मीटर यूज करतो आपण. आणि या स्टार्टरचं नाव काय आहे? हँड ऑपरेटेड स्टार डेल्टा स्टार्टर असे म्हणतो आपण. आणि याचा उपयोग आपण कशासाठी करतो? 7.5 HP साठी मोटर रन करण्यासाठी करतो आपण त्या स्टार्टरचा. करेक्ट आहे? 3 फेज इंडक्शन मोटर हे आहे. आणि हे जे आहे ते ह्याचा काय आहे? प्राइम मूव्हर आहे. ज्यावेळी हा प्राइम मूव्हर चालू करतो याच्यातील आर्मीचर फिरतो. आर्मीचर फिरून याच्यामध्ये फील्ड पोलची चुंबकीय रेषा काय करतात? त्या फील्ड पोलची चुंबकीय रेषा कट करतात. आणि याच्यामध्ये आर्मीचर मध्ये काय निर्माण होतं? ईएमएफ निर्माण होतं. ओके, लक्षात येते का? डन करूया. चालू करू. आता हा हँड ऑपरेटेड स्टार्ट करत असताना बघा या इकडे. तर इथं दिलेलं आहे स्टार्ट करत असताना हा हँडल आहे ते हँडल खाली घ्यायचं. त्याच्यानंतर हे मध्ये काय आहे? स्टॉप आहे, लाल बटन. स्टॉप करायच्या वेळी स्टॉप करायचं. ठीक आहे. ज्यावेळी मोटर रेटेड स्पीड मध्ये येतं, किती? 70 ते 80% रेटेड स्पीड येतं, त्यावेळी काय करायचं? स्टार्टर जे आहे ते डेल्टा मध्ये ढकलायचं. डेल्टा मध्ये ढकलत असताना हे रन आहे की नाही, वरती घ्यायचं, म्हणजे मोटर व्यवस्थित फिरते. ठीक आहे. बघा चालू. तर आपल्याला इथे हा चालू झालेला आहे. तर डीसी जनरेटर व्होल्टेज इन्व्हेंट करते का बघा. इथं व्होल्टेज करते का बघा. व्यवस्थित झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये किती? 220. इथं 300 व्होल्ट दाखवते डीसी. दाखवते का? आता हे ऑफ करत असताना लाल बटन ऑफ करायचं. काय करायचं? लाल बटन काय करायचं? ऑफ करायचं. केलेलं आहे. ओके. थोडस बटन मध्ये प्रॉब्लेम आहे. याचं बटन वर्किंग करायला पाहिजे, सर्व्हिसिंग करायला पाहिजे. या बटन मध्ये प्रॉब्लेम आहे. ओके. धन्यवाद.